तुका
राम 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 वा पुढं सारा शक्यतो एवढं या पुढं सारा पुढं राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण रूप है बलते रूप बलते रूप
श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा गुरु सारिखा असता पाठी राखा गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भेग मागे राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भेग मागे राजयाची कांता काय भीक मागे मानाची आजोगे सिद्धी पावे मनाची आरोग्य स्थिती पावी मनाची आरोग्य स्थिती पावी कल्प तरु तळवती जो कोणी बैसला कल्पतरुदरवटे जो कोणी बैसला तरु तळवटी जो कोणी बैसला कल्पतरुदरवटे जो कोणी बैसला पायवान त्याला सांगा जोजी पायवान त्याला सांगा जोगी पायवान त्याला सांगा जोगी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा 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 इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो देव म्हणे तरलो तरलो देव म्हणे तरलो तरलो आता उद्धारिलो गुरु कृपे आता उधारिलो गुरु कृपे आता उधारिलो गुरु कृपे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो देव म्हणे तरलो तरलो आता उद्धारिलो गुरु कृपे आता उधारिलो गुरु कृपे आता उधारिलो गुरु कृपे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा सारिखा असता पाठी राखा गुरु सारिखा असता पाठी राखा सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करे इतरांचा लेखा कोण करे विठोबार फुमाई 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 विठोबार श्री गुरु सारिखा असता पाठी राखा 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 श्री गुरु सारिखा असता पाठी
असता पाठीराख इतराचा लेखा कोण करे कोण करे कोण करे कोण करे इतराचा लेखा इतराचा लेखा इतराचा लेखा इतराचा लेखा कोण करे श्री गुरु करे का असता पाने राखा श्री गुरु करे का असता पाने राखा
विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 तुकाराम श्री गुरु सारेखा आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू यवान त्याला सांगा जोजी श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारिलो गुरु कृपे श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका
जयाचा जने जन नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती आदमापुरासी केले सम पंचमधामा आदमापुरासी केले सम पंचमधामा नमस्कार माझा सद्गुरु बाळू मामा मस्तके पायावरी मस्तके पायावरी यावर करे बदल यावर करी सतत मस्तके पायावरी मस्तके पायावरी यावर करी सतत यावर करी सतत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाय दंडवत तुझे पाय दंडवत तुझे पाय पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाय दंडवत तुझे पाय दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राज याची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे प्रस्तुत एक कमी करायचं स्वच्छ आवाज ठेवायचा अजिबात एको ठेवायचा प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा शांती म्हटलं की नाथ बाबा भक्ती म्हटलं की नामदेवराय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय कधी कधी महादेव बुवा असं वाटतं ज्ञानोबरायांच्या उपकारातून उतराई होण्याचा आपल्यासारख्याने जर प्रयत्न केला तर काय दिल्यावर आपण माऊलींच्या उपकारातून उतराई हो पोटाला पोटभर खायला नसणारी लेकरं आपण प्रचंड गरिबीमध्ये आईबापाने सांभाळ केला आणि त्याच्यानंतर त्यांनी आपला हात ज्ञानोबांच्या हातात दिला आज माझ्यासारख्या पाप्यानं ठरवलं ज्ञानोबांना काहीतरी द्यावं देऊ काय जेवढं आहे तेवढं ज्ञानोबांनीच दिलेलं आहे जेवढं आहे तेवढं सगळं ज्ञानोबांनी दिलेलं आहे त्यांच्या कृपेच आहे माझ्यासारखा काय दिलो पाठीमागल्या काही दिवसापूर्वी आळंदीला सगळी मंदिर समिती एकत्र झाली मंदिर समितीने ठरवलं म्हणले असं करू ज्ञानोबरायांच्या मंदिराला सोन्याचा कळस बसू बरं सोन्याचा कळस बसवायचा ठरला किती किलो वजनाचा बसवायचा ते म्हणले असं करू 11 किलो वजनाचा सोन्याचा कळस बसवू तुम्ही सगळ्याजणी ताट बसता का थोडं 11 किलो वजनाचा सोन्याचा कळस बसवायचा होता त्यावेळी सोनं 1,00,000 रुपये तोळा होतं कुणीतरी सांगा तुम्ही माझ्या बहिणी आहात तुम्ही माझ्या आई आहात कुणीतरी सांगा एका तोळ्याला 1,00,000 म्हणल्यावर 11 किलोला
बुवा 1,500 सोडून काहीच येईना म्हणावं आता. म्हणजे ती 1,500च्या पुढचा हिशोबच करायचा बंद झाली. 1,500 म्हणलं की नुसत्या 1,500चा पाडा पाठ आहे. 1,500 आणि 2 महिन्यात झालं की 3,000 आणि 3 महिन्यात झालं की 4.5, 4.5 आणि 4.5 आणि 6 आणि असं ध्यानात येतंय. ते 11 कोटी हिन कशाला आमच्या ध्यानात येतंय तवा त्याचा हा बहुतेक 11 कोटी रुपये वर्गणी गोळा करायची होती आणि आळंदीची सगळी मंदिर समिती एकत्र झाली आणि सगळ्या मंदिर समितीने एकत्र येऊन आव्हान केलं, ज्यांना ज्यांना ज्ञानोबारायांबद्दल प्रेम आहे त्यांनी 11 कोटी रुपये वर्गणी गोळा करण्यासाठी मदत करा. मंदिर समितीनं आव्हान केलं खरं, पण समितीची भली मोठी अडचण झाली, पंचायत झाली. काय अडचण झाली? अख्ख्या महाराष्ट्रातून 11 कोटी रुपये जमा करायचे होते, पण अडचण अशी आली, अख्ख्या महाराष्ट्रातून 11 कोटी रुपये जमा करायचे होते, पण अडचण अशी आली, एकाच माणसाने ने नावे 11 कोटी रुपये वर्गणी दिली. काय म्हणला बुवा? अख्ख्या महाराष्ट्रातून 11 कोटी रुपये जमा करायचे होते, ते एकाच माणसाने ने नावे 11 कोटी रुपये वर्गणी दिली. मी आणखी सांगतो, एकाने दिली म्हणून कौतुक वाटलं नाही, मग ने नावे दिली याचं जरा जास्त कौतुक वाटलं. 11 रुपये दिले तरी माणूस 11 पुकरायला होते. आमचं नाव आलं नाही व महादेव बुवा आमचं नाव पुकरा, आमचं नाव पुकरा. महादेव बुवा म्हणतात अहो पुकारलं मगाशी. नाही नाही अजून एक बार पुकरा. आमच्या घरची म्हणली अख्ख्या गावाचं नाव ऐकू आलं ना आपलंच नाव ऐकू आलं नाही, मग तुम्ही काय ते 11 रुपये खाल्लं का काय द्वाडा नको ना आणतो त्याच्या परस तुम्ही ते 11 रुपये पुकरा बरं, नाही तर पुकरायला लावा बरं. महादेव बुवा मनातल्या मनात म्हणला अरे 11 रुपये वर्गणी दिली, काल ह्याच्या कीर्तना दिवशी तुझी 6 माणसं जेवायला येते. नाही नाही पण ते मनातल्या मनात म्हणावं लागतंय, ते मनातल्या मनात म्हणावं लागतंय. मी आणखी सोपं सांगतो महादेव बुवा, ज्याला ज्ञान आहे त्याने पुकरायला नाही थांबलं तरी चालेल, ज्याला ज्ञान आहे त्याने पुकरायला नाही थांबलं तरी चालेल. लोक बोललेलं ज्याला सहन होतं त्याने पुकरायला थांबायचं, लोक बोललेलं ज्याला सहन होतं त्याने पुकरायला थांबायचं. अशी पारायणं संपन्न करायची म्हणजे सहजासहजी संपन्न होत नाहीत. डोक्यावरती बर्फ ठेवावा लागतो, तोंडात साखर ठेवावी लागते. आणखी एक वाक्य बोलू का रागवणार नसाल तर? अशी पारायणं संपन्न करायची म्हटलं की पोरांनी उर्मटपणा सोडावा लागतो, म्हाताऱ्यांनी कर्मटपणा सोडावा लागतो. त्याच्याशिवाय अशी पारायणं संपन्न होत नाहीत बरं. ह्या दोघांचा मेळ लागला तरच पारायणं संपन्न होतात. 11 कोटी रुपये एका जणाने दिले, ने नावे दिले. थोडं ताट बसत असला तर मला आणखी एक विषय तुमच्या समोर मांडायचा आहे. ने नावे दिले या गोष्टीचं मला कौतुक का वाटलं? समजा एखाद्या शेतकऱ्याने ज्वारी पेरली आणि पेरलेली ज्वारी जर त्याने झाकलीच नाही, एखाद्या शेतकऱ्याने ज्वारी पेरली आणि पेरलेली ज्वारी जर त्याने झाकलीच नाही, तर न झाकलेली ज्वारी 10 दिवसात उगवून येईल का त्याला 15 दिवस लागतील? म्हणजे थोडक्यात पेरलं आणि झाकलंच नाही तर 10 दिवसात उगवून येईल का 15 दिवस लागतील? हा उगवायचंच नाही. काय उगवतंय माती? त्याला नाही झाकल्यावर कसं उगवल? ती पाखरं खाऊन टाकतेली. मग थोडं ताट बसून ऐकता का? मी सांगतो, फक्त कोणाला सांगू नका, आणि सांगितलं तरी माझं गरीबाचं नाव सांगू नका. मी तुम्हाला सोप्पा नियम सांगतो, आयुष्यभर ध्यानात ठेवायचा, मरेपर्यंत ध्यानात ठेवायचा. काय? धान्य असू द्या नाहीतर पुण्य असू द्या, झाकलं तरच उगवतं एवढं ध्यानात ठेवायचं. त्याची जास्त जाहिरात केली की ते पुण्य उगवत नाही. त्याची जास्त जाहिरात केली की ते पुण्य सुद्धा बहुतेक पापात मोडलं जातं. पाठीमागल्या काही वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात बऱ्याच गाड्यांनी 5-5 रुपयाचा बिस्किटचा पुडा गोरगरिबांच्या लेकराला दिला आणि त्याचा फोटो काढून तो स्टेटसला ठेवला. गोरगरिबांच्या लेकराला कोरोनाच्या काळामध्ये मदत करताना गावचे उमलते नेतृत्व सन्माननीय भैयासाहेब. तुमच्या भैयासाहेबाला 2 पाप लागली. कोणकोणती? स्वतःचं केलेलं दान त्याने बाजारात मांडलं, हे त्याचं पहिलं पाप आहे. आणि त्यापेक्षा त्या गरिबाच्या गरिबीची त्यांनी जाहिरात केली, हे त्याचं दुसरं पाप आहे. तुम्हाला उभ्या आयुष्यात हे पाप करण्याची परवानगी कुणीच देत नाही. ज्ञानोबारायांच्या मंदिराला 11 किलो सोन्याचा कळस 11 किलो सोन्याचा कळस बसवायचा होता. त्याच्यासाठी 11 कोटी रुपये वर्गणी गोळा करायची होती, पण एकाच माणसाने 11 कोटी रुपये वर्गणी दिली. मग मात्र मंदिर समितीला निर्णय बदलावा लागला. जिथं 11 किलो सोन्याचा कळस बसवायचा होता तिथं 15 ऑगस्ट दिवशी माझ्या ज्ञानोबांच्या मंदिराला तब्बल 25 किलो सोन्याचा कळस बसला. हे जाहीर आहे का गड्या?
पण आजही आळंदीत गेल्यानंतर आमच्यासारख्या निर्बुद्धाला ज्ञानोबांची उंची मोजण्यासाठी माऊलींच्या मंदिरावरचा सोन्याचा कळस बघावा लागत नाही. माऊलींच्या मंदिरावरचा सोन्याचा कळस बघावा लागत नाही. माऊलींच्या अंगणात असणारं सुवर्ण पिंपळाचं झाडच माझ्या ज्ञानोबांची उंची सांगतं. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. आणि ऐका, त्या काळात एखाद्याने रेडा बोललेला बघितला नसेल किंवा बोललाच का नाही रेडा असा जर एखाद्याला विश्वास नसेल तर प्रामाणिक कबुली देतो, आमच्यासारखे रेडे कीर्तनात बोलतात. ही सुद्धा ज्ञानोबांचीच कृपा आहे. ही सुद्धा ज्ञानोबांचीच कृपा आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, शांती म्हटलं की नाथ बाबा, भक्ती म्हटलं की नामदेवराय, वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी विराजमान असणारे ज्ञानोबा आज मात्र अभंगामध्ये फक्त आणि फक्त स्वतःच्या श्री गुरुचं वर्णन करतात, श्री गुरुचं महात्म्य सांगतात, श्री गुरुची उंची सांगतात. ज्ञानोबांच्या मुखातली भाषा आहे, श्री गुरु सारिखा असता पाठीराका, इतरांचा लेखा कोण करी. एकदा माझा श्री गुरु माझ्या पाठीशी येऊन उभा राहिला, मग जगात मला कुणाशी काही घेणं देणं नाही. अख्खं जग विरोधात उभा राहिलं तरी माझी तयारी आहे. अख्ख्या जगाबरोबर 2 हात करायची माझी तयारी आहे. फक्त भगवंता इच्छा एवढीच आहे, माझा गुरु फक्त माझ्या पाठीशी उभा असावा. हे बाळू धनगरा, आम्ही सगळे तुझ्या दारात येऊन उभा राहिलोय, तुझ्या चरणावरती लोटांगण घालतोय, तुझ्या नावानं कपाळाला भंडारा लावतोय, तुझी भक्ती करतोय, तुझी वारी करतोय, तुझी सेवा करतोय. इच्छा एवढीच आहे भगवंता, याच्या बदल्यात तू आमच्या पाठीशी उभा राहावं. एकदा तू आमच्या पाठीशी उभा राहिला, मग आम्ही सुद्धा आनंदाने म्हणू, श्री गुरु सारिखा असता पाठीराका, इतरांचा लेखा कोण करी. एकदा गुरु पाठीमाग उभा राहिला की कुठलीच काळजी करायची नसते. हरी आला हाता मग काहीची भय चिंता. आयुष्यातली चिंता संपून जाते श्री गुरु कृपेने, आयुष्यातली चिंता मरून जाते श्री गुरु कृपेने. ऐका बहुतेक हा सिद्धांत पटवून देण्यासाठी ज्ञानोबांनी पहिला दृष्टांत दिला तो राजाच्या कांतेचा. कांता म्हणजे बायको. झालं असं, एक राजपुत्र रस्त्याने निघालेला असताना रस्त्याच्या कडेला त्याला एक भिकाऱ्याची मुलगी दिसली. बिचारी पोटाची खळगी भरण्यासाठी तारेवरची कसरत करत होती, तारेवरून चालत होती. तिचं लक्ष त्या तारेवरती होतं. तारेवरती तुम्ही बघितलंय का ते? तेवढे शांत बसला, शक्य असलं तर पुढे बघा. ऐका, त्याला बहुतेक काही जण त्याला डोंबऱ्याचा खेळ असं म्हणतात. तो बघितलाय का? त्याच्यावरती बघा, एखादी मुलगी चालत असते आणि मुलगी चालत असताना तिचं पूर्ण लक्ष त्या तारेवर असतं. लोक पैसे देतात, लोक तिथं उभा राहतात, लोक टाळ्या वाजवतात. समजा तिने पैशाकडे बघितलं, समजा तिने लोकांकडे बघितलं तर काय होईल? होय ना? थोडं माफी मागून बोलतो. आपण सगळे कीर्तनकार सुद्धा डोंबाऱ्याच्या पोरीच. तो बाप तिथं ढोलकं वाजत उभा राहिलाय, 28 युग झालं. आपण चुकून पैशाकडे बघितलं, लोक टाळ्या वाजवतायत ह्याच्याकडे बघितलं, आपला सुद्धा तोल जातो आणि आपला सुद्धा घात होतो. म्हणून नाही परसाद बुवा, हे ध्यानात ठेवायचं. जाऊ द्या, चला आठवलं म्हणून सांगितलं, नाही तर हे काही ठरलं होतं काही सांगायचं. हा चला, आपलं ते आलं ध्यानात म्हणून सांगून टाकलं. रस्त्याच्या कडाला एक भिकाऱ्याची मुलगी तारेवरची कसरत करत होती. प्रचंड देखणी. ती देखणी कन्या बघितल्यानंतर का कोणाष्टो पण राजपुत्राच्या मनात ती कन्या भरली आणि त्याने माघार येऊन राजाला सांगितलं, म्हणे बाबा लग्न करायचं. ते म्हणले त्याला काय झालं? तेव्हा लग्न करायचं म्हणल्यावर म्हणले करून टाकू. त्याला म्हणजे राजाच्या पोराला म्हणले लग्नाला काय अडचण आहे, तेव्हा तो फक्त सांग कुठल्या राजाच्या राजकन्येशी तुझा विवाह. म्हणले राजाच्या राजकन्येशी नाही करायचं, त्याच्या डोंबाऱ्याचा खेळ करणारी पोरगी आहे ना, त्या पोरीबरोबर लग्न करायचं. राजा म्हणे अरे मोठी स्थळं तुला चालून येतील,
तुझं कर्तृत्व बघून तुला कुणीही मुलगी दिली नाही म्हणे. बाबा काही असलं तरी मला तिच्याशी लग्न करायचंय. थोडं ताट बसून ऐका. ज्ञानोबांनी दिलेला दृष्टांत सांगतोय. ज्ञानोबांनी दिलेला दृष्टांत समोर सांगत असताना तो राजपुत्र म्हणला काही जरी झालं तरी मला तिच्याशी लग्न करायचंय. शेवटी म्हणतात 3 हट्ट माणसाला पुरवावे लागतात. स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट. राजाने केलेला हट्ट पुरवावा लागतो. स्त्रीनं केलेला म्हणजे पत्नीनं केलेला हट्ट पुरवावाच लागतो. मग ती कुणी असू द्या. आमदार, खासदार, कीर्तनकार, चोपदार, चुली पुढं गपगार. ही बाहेर आल्यानंतर आम्ही गुरकायचंय. नाहीतर बहुतेक हा स्त्री हट्ट आम्हाला पुरवावाच लागतो. राज हट्ट पुरवावा लागतो, स्त्री हट्ट पुरवावा लागतो आणि तिसरा बाल हट्ट पुरवावा लागतो. लेकराने एखादा हट्ट केला तर तो आपल्याला पुरवावा लागतो. राजपुत्रानं हट्ट केला म्हणे मला तर त्या भिकाऱ्याच्या मुलीशी लग्न करायचंय. राजाने त्याचं म्हणणं मान्य केलं आणि का कुणाष्टो पण मोठ्या धुमधडाक्यात श्रीमंताच्या घरी त्या भिकारीची मुलगी दिली. त्या भिकाऱ्याची मुलगी श्रीमंताच्या घरी देत असताना भिकारी नको म्हणत होता. कहा राजा भोज, कहा गंगोतिली. अहो तुमची आमची कवा बरोबरी व्हायची. आम्ही जर तुमच्या घरी येऊन बसलो तर आम्हाला चहाचा कप मिळेल का नाही खात्री देता येणार नाही. त्यापेक्षा पुरीची पुन्हा भेट होणार का नाही आम्हाला माहीत नाही. घरंदाज 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 म्हणून मोठ्यांच्या बऱ्याच सुना स्वतःच्या बापाला सुद्धा भेटत नाहीत. हे आम्ही म्हणले, जवळून बघितलंय. त्यापेक्षा आमची आम्हाला अर्धी कोरबरी. पण हट्ट पूर्ण करण्यासाठी त्या बापाने स्वतःच्या मुलाबरोबर त्या गरीबाच्या पोरीचं लग्न लावून दिलं. थोडं ताट बसा, मला सोपा प्रश्न विचारायचा आणि त्याचं उत्तर तुम्ही द्यावा अशी माझी इच्छा आहे. त्याचा विवाह, त्या भिकाऱ्याच्या मुलीचा विवाह राजपुत्राशी झाला. सांगा मला फक्त विवाहानंतर उत्तर कार्य झालं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपापल्या प्रपंचाला सगळ्यांनी सुरुवात करीत असताना ती भिकाऱ्याची पोरगी जिचा विवाह राजपुत्राशी झालाय, जिला आता त्या राज्याची महाराणी म्हणतात. सांगा मला फक्त ती पोरगी त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भीक मागायला जाताना सोन्याची पितळी घेऊन जाईल का चांदीची? तुम्ही सोडा की उजवा सोडा, डावा सोडा, पण कवल सोडा. तुम्ही काय एवढं गप्पालाय मला काही कळलं नाही. बरं मी काय गाथेतलं विचारतोय, ज्ञानेश्वरीतलं विचारतोय. अगदी सोपं आहे का नाही कड्या? किती सोपा प्रश्न होता माझा, अगदी सोपा होता. जिचा विवाह राजपुत्राबरोबर झाला ती भिकाऱ्याची पोरगी दुसऱ्या दिवशी भीक मागायला जाताना सोन्याची ताटली घेऊन जाईल का चांदीची? जाणारच नाही. आणि नीट आहे का, मुलगी भिकाऱ्याची आहे पण लग्न होताना राजाबरोबर झालंय. राजयाची कांता काय भीक मागे. जसं भिकाऱ्याची मुलगी असली आणि राजाशी लग्न झालं की तिने भीक मागायची बंद केली पाहिजे, तसं आम्ही सुद्धा भिकाऱ्याच्याच मुले. आईबापाने आयुष्यभर ऊस तोडला पण त्या पंढरपूरच्या काळ्या देवाबरोबर लग्न लागलं. एक गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि कपाळाला त्याच्या नावानं सौभाग्याचं लेणं लिहिलं. सांगू, एखाद्या पतिव्रतेला जसा तिचा नवरा प्रिय आहे तसा आम्हाला आमचा पांडुरंग प्रिय आहे. पतिव्रते जैसा प्रेमान, पतिव्रते जैसा प्रकार प्रेमान, पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण, पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण. हे पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण,
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैस्या परी एकदा का त्या राजा बरोबर विवाह लागला. राजयाची कांता काय भीक मागे मनाच्या जोगे सिद्धी पावे. ह्या बाळू धनगराची सेवा केली. राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे. ह्या बाळू मामाचा दरबार म्हणजे कल्पतरूचं झाड आहे. म्हणतात कल्पतरूच्या झाडाखाली बसलं की मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. अगदी तसं मामाच्या दरबारात आलं की मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. येताना तुम्ही आयुष्यातल्या किती शंका घेऊन या. कीर्तनात बसलेली माझी एखादी बहीण अशी असेल जिचा नवरा प्रचंड दारू पितो, पण नवरा दारू पितो ह्या गोष्टीची जाण मनामध्ये ठेवून 10 रुपयाची नोट तिने अशी हातात दाबून धरली असेल आणि 10 रुपयाची नोट आणून तिने मामांच्या तिथं मामांच्या फोटो पुढे ठेवले असेल. 10 रुपयाची नोट ठेवली, आजूबाजूला बघितलं, तिच्या लक्षात आलं 10 रुपयाला जगाच्या बाजारात काय किंमत राहिली, पण तेवढेच 10 रुपये मामांच्या फोटो पुढे ठेवले. असे हात जोडले मामांकडे बघून बोलली, मामा 10 रुपये. 10 रुपये तो नवरा हाणतो, मारतो. एखाद दिवशी वाटतं मरून जावं, पण मामा मामा 2 सोन्यासारखी लेकरं आहेत हो. त्या लेकरांमुळे जगावं लागतंय. एखाद दिवशी बापाचा राग येतो, कुठल्या कर्माचं फळ मला भोगायला लावलं. एखाद दिवशी विहिरीत ढकलून द्यायला पाहिजे होतं, पण अशा नराधमाबरोबर लग्न नव्हतं लावायला पाहिजे असं वाटतं. पण पुन्हा ध्यानात येतं जावं तर कुठं जावं. बापाच्या घरी 18 दारिद्र्य आहे. माघारी गेली तर पोटाला भाकरी मिळेल का नाही सांगता येणार नाही. त्यापेक्षा मामा ह्याच घरी नांदायचं आणि ह्याच घरी मरायचं असं ठरवलंय. 10 रुपये घेऊन आली आहे. खरं तर 100 रुपये ठेवले होते, पण त्याने मला हाणलं मारलं. त्याने मला हाणलं मारलं, माझ्याकडले पैसे काढून घेतले. एवढेच 10 रुपये आहेत. मामा तुमच्या पाया पडते, फक्त एक करा, माझ्या लेकरा बाळांना तेवढं सुखात ठेवा. माझ्या लेकरा बाळांना तेवढं सुखात ठेवा. आणि मामा मरोस तर चाकरी करेन, जमलं तर आजच्या कीर्तनात माझ्या नवऱ्याची तेवढी दारू सुटू द्याव. मामा आयुष्यभर तुमची चाकरी करन, आयुष्यभर तुमची सेवा करन. माझा बाप माझ्या पाठीशी उभा राहील का नाही सांगता येत नाही, पण तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहावं, तुम्ही मला आशीर्वाद द्यावा. कारण मला माहिती आहे बाळू धनगराच्या दरबारात म्हणतात येताना रडत या आणि जाताना मात्र हसत जा. इथं आल्यानंतर सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. हे बघण्यासाठी आम्ही मामाच्या दरबारात येतो. ऐका गड्या, कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर एखाद्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते. कल्पतरू तळवटी, तळवटी म्हणजे खाली ठेवायचं. आपल्याकडे तो कागद टाकतात बघा, त्याला एक शब्द आहे, पहिला शब्द आहे तळवट म्हणतात. डाबळा एक म्हणतात आणि तळवट बी म्हणतात काय जण त्याला. तळवट जुनी माणसं त्याला तळवट म्हणजे. आता आपण काय केलं, जुन्या बऱ्याच शब्दाचा आपण जाळ केला, त्याच्यामुळे आपल्याला बरेच शब्द देणार नाही. नाही गळ्याचे नाही, बरं होतं जुनं होतं ती. पण आता काय कोणाला जोर आला मला माहित नाही. मला त्याचा अभ्यास चालू आहे माझा बरं का, कोणाला नेमका जोर आला. नाही गळ्याचे खरंच चांगल्या गोष्टी होत्या देवप्पा. माणसं लग्नात बसताना तसल्या वडाच्या पानाच्या पत्रावळ्या असायच्या, मोठ्या काटकाने शिवलेल्या असायच्या. बरं होतं, भात जाग्यावर येत होता, भातच असायचा, भात आणि लापशी. कावा तरी लग्नाला गुलाबजाम. आता आम्ही एवढं बारकं होतो का नाही, म्हणजे तेव्हापासून आयुष्याचं मॅनेजमेंट शिकलोय आम्ही. कसं काय, गुलाबजामला जवळ येतोय तर दोन्ही गुलाबजाम तोंडात टाकायचं मोकळे. नाही ह्याला सुद्धा आयुष्याचं मॅनेजमेंटच म्हणतात ते. नाही गळ्याच्या पत्परसदा ह्या एवढं तरी जमलं पाहिजे का नाही. भारी आनंद होता का नाही. ती जागेवर पोचत होत्या सगळ्या वस्तू जागेवर. भात जागे व्हायचा, लापशी जागे व्हायची, ढेकळात बसवून असायचं. म्हणजे सगळ्यात मोठं कौशल्य असायचं. ती आमटी फक्त त्या ह्याच्यातनं बाहेर, हे दुरणं फिरणं आता यायला लागली नाही तर भातातच खडा करून त्याच्यात आमटी घ्यायची. आज असं बरं होतं, चांगलं होतं, जाग्यावर भेटत होतं. मी म्हणतो पत्रावळी गरीब होती पण पाहुण्याला मान होता. मान कस काय होता, जेवाय जाग्यावर भेटत होतं. नाना कुठल्या जागीरदाराला जोर आला कोणा तो आपलं ताट आपण हाताने घ्यायचं, आपल्या हाताने पुसायचं आणि पाहुण्याला म्हणा बाद देता का थोडा.
भिकारी म्हणजे टार्चची कपडे घालून गेला आणि दुसऱ्या दारात भात देता का म्हणतात. गणेश बऱ्याच गोष्टी चांगल्या होत्या, जुन्या होत्या पण चांगल्या होत्या. घरात काटवट होती, बरी होती का नाही काटवट होती, ते तिला 2 कान होतं. नाही तुम्ही नाही म्हणा, फक्त मी एका शब्दात लगेच विषय बदलून टाकतो. काटवट होती तिला 2 कान होतं. कान कशा पाय होतं, मांस काढकावाय. नाही काटवटीला कान कशा पाय दिलं तर बरोबर काय केलं जायचं, भाकरी थापताना त्याच्यावर अंगठा ठेवला जायचा, बरोबर पाय आणि काटवट दाबून धरा यायची आणि भाकरी थापायला यायची. आता काटवट गेली आणि काटवट गेल्यापासून जेव्हापासून ती बिचारी घरात आली तेव्हापासून परात आली. ती आली घरात आणि तिने आणली परात, है का नाही. आणि खरं बोलायचं फक्त. आता जी सून आली तिने गप्प बसायची, तिने बोलायचंच नाही. काय होईल ते होईल तिकडे बुवा ती तिने नाही बोलायचं. फक्त सून आली असली तर राहून द्या, तुमची कळवंडी लागण्यापेक्षा फक्त मनातल्या मनात सांगा. काटवटीला 2 कान होतं, त्याच्यावर पाय द्यायला येत होता. आता सध्या ती बिचारी स्वयंपाकाला बसती. संध्याकाळचं तुम्ही दोघींनी वाटून घेतलंय, सकाळचा म्हातारीकडून संध्याकाळी तिच्याकडे. तसं तर म्हातारीने करायलाच नव्हता पाहिजे, पण ती म्हातारीला सध्या ती आय 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 म्हणती तेव्हाच म्हातारी बोलली. म्हातारीने बरीच कामं स्वतःच्या अंगावर घेतली. जसं तिने आय म्हणायला सुरुवात केलं तसं सकाळचा स्वयंपाक म्हातारीकड, सकाळचं धुणं म्हातारीकड, भांडी म्हातारीकड. म्हातारी परवा दिवशी म्हाताऱ्या पुढं उभा राहिली म्हणली वय व वय व अय अय वय. म्हातारं म्हणलं काय झालंय वरडायला. नव मी एकटी काय काय करू, आलं गेलं म्या सांभाळायचं, शेरड करड म्या सांभाळायची, दारातली गिदाड म्या सांभाळायची, दोन्ही पोरं म्या सांभाळायची, पाय नुसती हाताला सुद्धा हात लावून घेणं म्या एकटीने काय काय सांभाळायचं, शेरड करड म्या, दारातली गिदाड म्या, दोन्ही पोरं म्या, घरदार म्या, मी एकटी काय सांभाळू. म्हातारं म्हणलं तेवढा बाळूमामाचा सप्ताह असतो तोंड सांभाळ म्हणलं, तोंड. बाकीचं सगळं म्हणले आम्ही सांभाळतो, तू 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 काय कर तेवढा सप्ताह उठोस तर. म्हातारे ते नाही असंच की संध्याकाळी ती सुनबाई भाकरी करायला बसली, भाकरी करायला बसल्यावर सासू म्हणणारी जवळ बसली, तिच्या ध्यानात आलं द्वाडा काटवट होती तवर बरोबर तिच्या दोन्ही कानावर पाय द्यायला यायचा. परत आल्यापासून हा अंगठ्याची माती, जरा जोरात बोल गाई, बरोबर बोलते, मला तसंच म्हणायचंय. अंगठ्याची माती परत तिथं लोक परवा दिवशी आला आणि लोक म्हणला आय तू स्वयंपाकच करत जाऊ नको, तुझ्या हाताला उलीशी सुद्धा चव नाही, तिच्या हाताला लय चव आहे. आई मनातल्या मनात म्हणली, आई मनातल्या मनात म्हणली अरे स्वयंपाक करताना बसला असता म्हणजे ध्यानात आला असतं, तिच्या हाताला नाही तिच्या पायाला चव आहे. तळवट या शब्दावर इकडे गेला, असं ध्यानात ठेवायचं. काय आणि अशीच फिरवून आणायची, म्हणजे रिक्षावाल्यावानी काम करायचं. जवळ जरी असलं तरी लांब ना आणायचं. बिल वाढलं म्हणजे बाद झालं, बाकी काय चला अयो म्हणलं ते कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाण त्याला सांगा जोजी. राजाची कांता कधी भीक मागत नाही आणि कल्पतरूच्या झाडाखाली बसलेला कधी कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत नाही. बाळूमामाचा दरबार म्हणजे आमच्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी आहेत. ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. पोरांनो नीट ऐका, जेवढे तुम्ही सगळेजण कीर्तन करता तेवढ्या सगळ्या जणांनी तरलो तरलो. तरलो हा शब्द दोनदा आला. महादेव बुवा नीट ऐका, तरलो हा शब्द दोनदा आला, बाकी सगळे शांत राहू द्या, तुम्ही ऐका. तरलो हा शब्द दोनदा आला. व्याकरणशास्त्राचा नियम असा सांगतो, एक शब्द दोनदा आला की तिथं दुरुक्तीचा दोष लागतो. बोलणारानं एक शब्द दोनदा बोलू नये, लिहिणारानं एक शब्द दोनदा लिहू नये. जर दुरुक्तीचा दोष असेल तर ज्ञानोबा आज तरलो तरलो असं दोनदा का म्हणतात? बहुतेक त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, ज्ञानोबा म्हणतात मी संसारातही तरलो आणि ज्ञानोबा म्हणतात मी परमार्थातही तरलो. दोन्ही बाजूने मी तरून गेलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, पण कशामुळे तरला? आता उद्धारेलो गुरुकृपे. माझ्या गुरुची कृपा झाली, मी संसारात तरून गेलो. माझ्या गुरुची कृपा झाली, मी परमार्थात तरून गेलो. राजाची कांता जशी भीक मागत नाही तशी आता मला भीक मागावी लागणार नाही. कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर जशा सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात तशा बाळूधनगराच्या सावलीत आल्यानंतर माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील. मामाकडे बघितल्यानंतर कळायला लागलं श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा अतिशय गोड अतिशय समर्पक आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद श्री
श्रीमंत सद्गुरू बाळूमामा आणि त्या बाळूमामाचा हा उत्सव गेले 4 वर्ष झालं या मांडवे नगरीमध्ये अतिशय उत्साहात संपन्न होतोय. हे 4थं वर्ष. आणि काय त्या लेकराला भगवंताने बुद्धी दिली कुणास ठाऊक. पण त्याने हट्ट केला की बाबा आपल्या घरी हा कार्यक्रम झाला पाहिजे. नीट ऐका बारकाईनं. त्याने सुरुवातीला कार्यक्रम सुरू केला. मला काय वाटतंय, स्पष्ट बोलायचा, लपून बोलायचं नाही. सगळ्याच माणसांनी सुरुवातीला कौतुक केलं काय नाही हो. आणि असली बुळ्यापेक्षा करायची बी नाही सुनील बुवा दुनिया. तुम्ही चांगलं कर चालन दुनिया तुमचं कौतुक करेल. दुनियाला चांगलं सहन होतं, त्यांच्यापेक्षा चांगलं सहन होत नाही. काय म्हणला? दुनियाला चांगलं सहन होतं, त्यांच्यापेक्षा चांगलं कुणाला सहन होत नाही. आयुष्यभर ध्यानात ठेवायचं. मग बरेच जण म्हणले ही काय टिकत असतं वय, म्हणले टिकत असतं वय. काय त्यांनी स्वांग केलंय, एकट्याचा कुठं सप्ता असतो वय, एकट्याने कुठं करायचं असतो वय. पण त्याच्याही हळूहळू कसं राहतं नाना, हे तरणी पोरं आहेत आणि ह्यांनी कधी कधी उत्साहाच्या पोटी निर्णय घेतलेला असतो. सुनील बुवा, प्रसाद बुवा, महादेव बुवा, नीट ऐका वाक्या. आयुष्यात कोणताच निर्णय कधी चुकीचा नसतो. आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे हे फक्त दुनियेला सिद्ध करून दाखवावं लागतं. दुनियेला दाखवावं लागतं की बाबा मी घेतलेला निर्णय मी सिद्ध करून दाखवला. पहिलं वर्ष त्याचं संघर्षात गेलं, दुसरं वर्ष संघर्षात गेलं, तिसऱ्या वर्षी थोडा थोडा त्याला अंदाज आला आणि मग त्याने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला कळालं जे 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 गाव करेल ते राव करेल काय, नोहे एकल्याचा खेळ. या न्यायानं त्याने सर्वांना हाक मारली. आणि मला आवर्जून सांगू द्या, या 4थ्या वर्षी त्याच्या पाठीमागं CD ढोबळे सरांच्या रूपानं श्री गुरुच उभा राहिला. सरांनी चांगल्याचा हात हातात घेतला, त्याच्या पाठीशी उभा राहिले. ढोबळे सर, मला एक घाणेरडी सवय आहे. कोणती? सहजासहजी मी कुणाची स्तुती करत नाही. त्याच्यामुळे धंद्यावर बराच परिणाम झालाय. सहजासहजी मी कोणाची स्तुती करत नाही. तुम्ही कधी माझ्या कीर्तनाला बसा, म्हणजे मी मोठेपणा म्हणून सांगत नाही, कधी बघा, किती मोठा माणूस कीर्तनात येऊन बसला तरी मी कधीही कीर्तनात कोणाचं नाव घेत कधीच नाही. तुम्ही बारकाई निरीक्षण करायचं. आणि हा माझा फुगीरपणा नाही, अजिबात नाही. हा माझा फुगीरपणा नाही. मी माझ्या स्वतःला काही गोष्टी बंधनच घालून घेतले. काय राहतं सर, एखाद्याचं नाव घेतलं की दुसरा दुखवला जातो. त्यापेक्षा म्हणजे कुणाचं नाव घेण्यापेक्षा ज्याच्या हाजरीला उभा राहिलोय त्याचं नाव घ्यायचं आणि कीर्तन संपून टाकायचं. पण सर, मी अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, हे बघा, समाजसेवा करीत असताना लोक वेगवेगळे मार्ग अवलंबतात. समाजाच्या पुढे येण्यासाठी लोक वेगवेगळ्या मार्गाने जातात. काही जणांनी, सर थोडं माफी मागून बोलतो, मला माफ करा, काही जणांनी स्वतः प्रकाश होतात येण्यासाठी गावात चाळ वाजवली. काय म्हणला बुवा? काही जणांनी स्वतः प्रकाश होतात येण्यासाठी गावात चाळ वाजवली. आम्ही सगळे वारकरी तुमचे आभारी आहे, तुम्ही गावात टाळ वाजवली. ऐका, चाळाच्या नादी लागलेलं गाव बर्बाद होतं एवढं मात्र नक्की, आणि टाळाच्या नादी लागलेल्या गावाचं सोनं होतं एवढं मात्र नक्की. ह्या बाळूमामाच्या आशीर्वादानं ह्या मांडवे गावचं सोनं व्हावं हीच मामांच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्ही सगळ्यांनी या मोठ्या सहकार्यात तथा मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न करण्याचा निर्णय घेतलाय. एकदा ज्या लेकरानं हा संकल्प केलाय त्याच्यासाठी टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यानंतर ह्या सगळ्या कार्यक्रमाला परमार्थिक उंची प्राप्त व्हावी म्हणून आमच्या महादेव बुवांनी या कार्यक्रमाची धुरा स्वतःच्या हातात घेतली. एवढंसं वय आहे त्याचं, पण त्याने सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करून टाकल्यात. एखाद्या श्रीमंत बापाने स्वतःच्या लाडक्या लेकीचा विवाह जेवढ्या थाटात करावा
तेवढा ऐश्वर्य संपन्न सोहळा महादेव बुवा तुम्ही संपन्न केलाय. मी जाहीर सांगतो, म्हणजे मला हळूहळू चाहूल लागली. मला काही दिवसपणातलं कळत नाही, भविष्य तर अजिबातच कळत नाही. पण मी जाहीर सांगतो, 4थ्या वर्षाला जर ही गर्दी असेल तर ह्या मातीत होणारं 5वं वर्ष हा बहुतेक महाराष्ट्रातला सर्वात मोठा सोहळा संपन्न होईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. मामांनी या सगळ्यासाठी तुम्हा सर्वांना बळ द्यावं अशी मामांच्या चरणी प्रार्थना करतो. ज्यांचं ज्यांचं प्रत्यक्ष सहकार्य लागत असेल त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. सेवेसाठी उपस्थित असणाऱ्या सगळ्या माता भगिनींच्या चरणावर नम्रतापूर्वक नतमस्तक होतो आणि निवडलेल्या अभंगाकडे तथा मामांच्या चरित्राकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. वा, शांत ऐका. अभंगाचा अर्थही सांगेन. मामांचं 15 मिनिटं राहिली राव. अयो, चला अभंगाचा अर्थही सांगेन, मामांचं चरित्रही सांगेन. थोडं ताट बसा सगळ्यांनी, बारकाई नाही का ऐका. मुळात साधू संतांची चरित्र ऐकायची कशासाठी? मामांचं चरित्र आज काय ऐकायचं म्हणजे काय फायदा काय होईल त्याचा? आता मामांनी केलेले चमत्कार तर आपण करू शकत नाही. मामांनी जो समाजाला मार्ग दाखवला तो आपण दाखवूही शकत नाही. मग मामांचं चरित्र ऐकायचं कशासाठी? एवढ्याच साठी ऐकायचं ना. नीट बारकाई नाही का. चरित्र ऐकलं की विश्वासांकी दृढ होतो. काय 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 जे एखाद्या व्यक्तिमत्वाचं चरित्र ऐकलं, कुठल्याही व्यक्तीबद्दल असू द्या, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला चांगलं ऐकायला मिळेल की आपली त्याच्याबद्दलची भावना बदलत जाते. आपली त्याच्याबद्दलची भावना दृढ होते. आपला त्याच्यावरचा विश्वास वाढतो. आपलं त्याच्यावरचं प्रेम वाढतं. आता मुळात झालंय असं. मामांचं चरित्र असू द्या, नाहीतर सकल संतांचं चरित्र असू द्या, आपण जेवढं सगळं करतोय तेवढ्या सगळ्याच्या पाठीमागे एकच भावना आहे, ती म्हणजे सुख. तुम्ही आम्ही सगळे आता एवढा आबादतोय देवासाठी का सुखासाठी? सोडा, उजवा सोडा, डावा सोडा. आपली जी आता घालमेल चालली एवढी सगळी, नाहीतर दररोज ही डोळा इथं बसता का तुम्ही? मग आज इथं बसलोय आपण, काय अपेक्षा? देवासाठी का सुखासाठी? म्हणजे तुम्ही देवासाठी आला. बाय मीटिंग घ्या एक, मला सांगा असं दोन्ही डगरे हात म्हणल्यावर मी कुठल्या बाजूने बोलायचं? बरं चला, देवासाठी म्हणणार नीलला बी सांगतो. समजा इथनं उठला, आता कीर्तन संपलं, जाता जाता ती रस्त्याला लाईट नाही म्हणून टार्च चालू केला मोबाईलचा, आणि त्याच्यात काहीतरी चमकलं म्हणून खाली वाकून बघितलं, 2 मूर्त्या गावल्या. दोन्ही मूर्त्या बघितल्या मोबाईलच्या लाईटीत, अशा दोन्ही मूर्त्या बघितल्या. एक रामाची होती, एक रावणाची होती. अडचण अशी झाली, रामाची आहे दगडाची, रावणाची आहे सोन्याची. कुठली उचल? बुवा, काही असू द्या, जीवाची जी घालमेल चालली ती सुखासाठी. तो देवपूजा जरी करत असला तरी सुखासाठीच. देवापुढं जातो त्याचंही कारण एकच आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तुझे पायी सुख सर्व आहे, म्हणूनच तो त्याच्याकडे जातो. जीवाची पहिली अपेक्षा तथा जीवाची पहिली गरज आहे सुख. नाही, थोडं ताट बसा सांगतो ऐका. तसा जीव जेव्हा गर्भात होता तेव्हा याला गर्भातल्या यातना सहन झाल्या नाही. त्याने देवाला विनंती केली, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे. देवा मला फक्त एकदाच्या दुःखापासून वेगळं कर. देव म्हणला, मी तुला या दुःखापासून वेगळं करीन, तू माझ्यासाठी काय करशील? हा म्हणला होता, 8वीनं पाया हा माझा नवस, रात्रनी दिवस पांडुरंगा देवा मी रात्रंदिवस तुझं भजन करील. देवाला वाटलं हे खरं बोलतो म्हणून देवाने ह्याला जन्म दिला. जन्म देत असताना देह दिला, देवे दिला देह, नुसता देह दिला नाही, दिले इंद्रिय, हातपाय कान डोळे, मुख बोलाय वचन जेणे तू जोडशी नारायण. देवाने ह्याला सगळ्या गोष्टी दिल्या आणि या सगळ्या गोष्टी देताना देवाने ह्याला या देहाबरोबर
4 गरजा दिल्या. देवानं दिलेल्या 4 आहेत. माणसाने प्रगती केली आणि 4 गरजाच्या 6 केल्या. मग सुनील बुवा, देवानं दिलेल्या 4 सांगू का माणसाने वाढवलेल्या दोन्ही सहित 6 सांगू? तुम्ही म्हणताय काय? 4च सांगा. कोण म्हणताय 4च सांगू? आहे ह्या 2 फुकाट सांगतो, त्याचं काय नाही दिलं तरी चालतंय. ऐकायचंच नाही त्या. बर म्हणजे 6चे 6 सांगू काय? बर तस काय काळजी करू नका. देवानं दिलेल्या 4 सांगतो, माणसाने वाढविलेल्या 2 सांगतो. देवानं 4 दिल्या. ते अन्न वस्त्र निवारा ते एका मार्काला येतं, ते तिकडे लिहायचं येतं नाही. परीक्षेला येतं माणसाच्या प्रमुख गरजा कोण, मग तिथं लिहायचं अन्न वस्त्र निवारा, मग असं बरोबर ते तिकडं. देवानं दिलेल्या 4 गरजा: आहार, नीट ऐका, आहार, भय, निद्रा आणि मैथून. ह्या जीवाच्या 4 गरजा. किती? आहार, भय, निद्रा, मैथून. बुवा तुम्ही 6 म्हणला होता. आता ऐका, आहार, भय, निद्रा, मैथून. 6 सांगा. आहार, भय, निद्रा, मैथून. मोबाईल आणि त्याचा एक चार्जर. सध्या अडचण अशी आहे, ह्या 4ही नसल्या तरी चालते. ते ह्या 2 असल्याच पाहिजेत. खरं तर जीव प्रत्येक गोष्टीची एवढी सगळी जरी समजा तयारी करत असला तरी जीवाची जी घालमेल चालली, आहारासाठी नाही, निद्रेसाठी नाही, भयासाठी नाही, मैथुनासाठी नाही किंवा मनोरंजनासाठी नाही, जीवाची सगळी घालमेल चालली ती सुखासाठी. आणि मग कधीतरी या सुखासाठी आम्ही तुकोबांची गाथा उलटून बघितली आणि तुकोबांना प्रश्न विचारला, बुवा आम्हाला सुख नेमकं कशातून मिळेल? तेव्हा तुकोबा म्हणले होते, कोणत्याही देवाला आपलं करा, सुखी व्हाल. आपला एक देव करुणी गावा, आपला एक देव करुणी गावा. हो तुला देव करुणी गावा, आपला देव करुणी गावा. गुंठे जमीन पण अतिशय आनंदी कुटुंब. बुवा असं कसं म्हणता? 4 गुंठे जमीन आणि अतिशय आनंदी कुटुंब म्हणताय तुम्ही? हो हो, मला तसंच म्हणायचंय आणि तसंच होतं. मग म्हणजे बुवा 4 गुंठ्यात सुद्धा आनंदी राहता येतं? सांगतो, म्हणू नका कुणाला. आनंदी राहायला जास्त खर्च येत नाही. नीट ऐका, आनंदी राहायला जास्त खर्च येत नाही. आम्ही खूप आनंदात आहोत हे दुनियेला दाखवायला जास्त खर्च येतो. काय म्हणला बुवा?
आनंदी राहायला जास्त खर्च येत नाही. आम्ही लय आनंदात आहे हे दुनियेला दाखवायला जास्त खर्च येतो. आणि का कुणास ठाऊक आमचं सध्या असण्यापेक्षा दिसण्याकडे जास्त लक्ष आहे. आमचं सध्या अस्तित्वापेक्षा दिखाव्याकडे जास्त लक्ष आहे. एक वाक्य बारकाईनं सांगतो, मरेपर्यंत लक्षात ठेवा. जी गोष्ट तुम्हाला दुनियेला आवर्जून दाखवावी लागते, समजायचं ती आपल्याकडं कमी आहे. काय म्हणला? जी गोष्ट आपल्याला दुनियेला आवर्जून दाखवावी लागते, समजायचं ती आपल्याकडं कमी आहे. मग ती ज्ञान असू द्या नाहीतर धन असू द्या. लय बाडा बाडा करायला लागला की ध्यानात ठेवायचं याड आहे. कीर्तनकार सोडू ना. हा हे म्हणतो, नाही तर मग आल्यापासून तुम्हीच बडाबडा करताय. ऐका जास्त दिखाव्याच्या पाठी मी आणखी सोपं सांगतो. ज्ञान असू द्या नाहीतर धन असू द्या, दाखवायला लागला की समजायचं कमी, दाखवायला लागला की समजायचं कमी. त्या मी एक नाव घेतोय, थोडं राजकारणाच्या पलीकडे जाऊन ऐका. सुप्रियाताई सुळेंच्या अंगावर दागिनं किती हो? समजा त्यांनी त्यांच्या बापाकडे हट्टच केला, काय जरी झालं तरी आता मी ऐकायचीच नाही, मला दागिनच करावं लागतं तुम्ही, असा जर तिने बापाकडे हट्ट केला तर तिचा बाप त्या बिचारीला किती दागिना घेऊ शकतो? वा, वजना इतकं घेऊ शकतो. तरी गळ्यात फक्त एकच मंगळसूत्र आहे. गरीबाची लेक आहे. नाही, त्यांना कधी ह्या गोष्टी दाखवाव्याच लागल्या नाहीत. आमच्या इथल्या ठकुताईंनी 8 जाग्यावर कान टोचला होता. 8 जाग्यावर असा इकडून. डोबळे सर, परवा त्यांच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी जास्त कष्टच घेतलं नाही, नुसता कान न्यालाय. तरी बिचारा खुश आहे चोरटा, नुसता कान जरी हाणला तरी. चला, मला एक आणखी वाक्य सुचलंय, बोलू काय तुम्ही? परवा दिखावा करणारा जे कानच हाणले पाहिजेत. हा आहे का नाही? चला आलत तिथं बोलतो. त्या 4 गुंठे जमीन, 4च गुंठ जमीन, मायापाणी सुंदरामाता ह्यांना 4च गुंठे जमीन, पण अतिशय आनंदी कुटुंब. आनंदी कुटुंब असताना सुद्धा आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाची तिची वारी होती. आणि आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाची सेवा ती अतिशय मनोभावे करायची. आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाला जायची. एकदा म्हणे आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाला गेलेले असताना कुणीतरी वयोवृद्ध बिचारी बसली. ती म्हणे, पोरी किती मुलं ग तुला? ते म्हणे, नाही अहो, 12 वर्ष झाली लग्नाला. 12 वर्ष झाली लग्नाला, पण संसाराच्या वेलीला फुल लागलं नाही. आणि काही असू द्या, फुलाशिवाय वेलीला आणि मुलाशिवाय संसाराला शोभा नाही. म्हणे, ऐक ना पोरी, अगं असं आयुष्य जगण्यापेक्षा माग ना त्या आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाला. सुंदरामाता म्हणते, खरं सांगू का? अहो, त्यांनी दिल्यालाच लय दिलंय. 4 गुंठेवालीचं हे म्हणणं आहे. हा, त्याने दिल्यालाच लय दिलंय. अजून कुठं मागून ते जवळ आपल्यावर घेता. त्याच्या परास मी आपलं इति भक्ती करते, माघारी जाते. पण एक दिवशी तिच्याच मनाला वाटलं बघावं तरी म्हणून त्याच्या पुढं उभा राहिली. आणि आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाला एवढी विनंती केली, देवा काही होऊ दे, फक्त एक आहे भगवंता, मी मेली तरी माझी वारी जिवंत राहू दे. आणि देवाच्या लक्षात आलं, मेल्यानंतर सुद्धा जर ह्याची वारी जिवंत ठेवायची असेल, तर हिची कूस पवित्र झाली पाहिजे, हिच्या पोटी एखादं संतान आलं पाहिजे. म्हणून त्या आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाने आशीर्वाद दिला. आणि आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाच्या आशीर्वादानं सुंदरा मातेला 3 मुलं झाली. बहिरू, भीमाप्पा आणि बाळाप्पा. 3 मुलं झाली.
भैरू, भीमाप्पा, बाळाप्पा ह्या 3 मुलांपैकी बाळू मामा मधव्या क्रमांकाचे. बहुतेक अशीची एक घटना अजून वारकरी संप्रदायात घडली होती. कुठं? ह्या पंढरपुरात घडली होती. पांडुरंगाच्या समोर कनकाई माता उभा राहिली होती. कनकाई माता म्हणजे तुकोबांची आई. कनकाई माता पांडुरंगाच्या समोर उभा राहिली. पांडुरंगाच्या समोर उभा राहिल्यानंतर मनात काही आलं नाही, पण क्षणभर भगवंताच्या पुढे उभा राहून असं म्हणली, पुत्र भावा आईसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. आणि मग तिच्याही पोटी भगवंताने 3 मुलं दिली होती, सावजी, तुकोबा आणि कान्होबा. अजून बार काही नाही का? इकडं कणकाईच्या पोटी 3 आहेत, इकडं सुंदरा मातेच्या पोटी 3 आहेत, इथं तुकोबा मधवे आहेत आणि इथं बाळू मामा मधवे आहेत. मग महाराज तुम्हाला असं म्हणायचंय का म्हणजे संत सद्गुरू बाळू मामा म्हणजे तुकोबरायांचा अवतार असं वगैरे तुम्हाला काय म्हणायचंय का? नाही नाही नाही, दोघांच्या अवतार कार्यात फरक आहे, दोघांच्या अवतारामध्ये फरक आहे. तुकोबांच्या बाबतीत विचार केला तर तुकोबा हा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नोहे दुजा. म्हणजे तुकोबा हा महाविष्णूचा अवतार आहे आणि ज्याच्या दरबारात तुम्ही बसलाय हा बाळू धनगर महाविष्णूचा नाही, तो रुद्राचा अवतार. रुद्राचा अवतार थोर रुद्राचा अवतार थोर राजमापुरा. रुद्राचा अवतार थोर राजमापुरा. रुद्राचा अवतार थोर राजमापुरा. मुदलोनी भंडारा है, ज्ञान गंगेची अमृतधारा. मुदलोनी भंडारा, ज्ञान गंगेची अमृतधारा. रेशमी फेटा, रेशमी फेटा मस्तकी, त्याला सोन्याचे किनारे, दिसे रूप मनोहर, त्याच्या नजरेचे तलवार. हा बाळू मामा वे देव, वे देव, वे देव. बाळू मामा वे देव, वे देव, वे देव. ज्ञान वेद केलं भैरव, भैरव, भैरव. बाळू मामा वे देव, वे देव, वे देव. ज्ञान वेद केलं भैरव, भैरव, भैरव. बाळू मामा भैरव, भैरव, भैरव. ज्ञान वेद केलं भैरव, भैरव. बाळू मामा वे देव, वे देव, वे देव. ज्ञान वेद केलं भैरव, भैरव, भैरव. बाळू मामा भैरव, भैरव, भैरव. ज्ञान वेद केलं भैरव, भैरव, भैरव. बाळू मामाच्या नावानं तुकोबा महाविष्णूचा अवतार आणि बाळू मामा हा रुद्राचा अवतार. पण झालं असं, बाकीच्यांसारखं मामांचं बालपण अजिबात नव्हतं. मामा एकटे बसायचे, एकटेच बोलायचे, एकटेच राहायचे. आणि बहुतेक राहता असं एकटं बोलायला लागलं की दुनिया त्याला येड्यात काढते. म्हणजे आता माणसं एकटं बोलतात हेडफोन लावल्यावर, पण त्या काळात अशी काही व्यवस्था नव्हती, तर नव्हतंच हे सगळं काही. आता माणूस एकटा राहायला लागला, एकटा बोलायला लागला. समोर जरी माणूस बसला असला तरी त्याला त्याची किंमत राहीना. परवा दिवशी आमचं मेहून आमच्या घरी आलं, बरं दाजी आलं म्हणल्यावर आपल्याला थोडा वेळ काढावा लागला. आपली बहीण त्यांच्यापाशी नांदायची म्हणून आपलं मी दाजीच्या पुढे बसलो. का कोणास ठेवणार, पण दाजींनी मोबाईल काढला. दाजी मोबाईल मध्ये बघत होता. चांगला होता 3 टिपक्याचा मोबाईल दाजीचा. आपल्याला काय करायचंय, आपला मांडी भांडल्याशिवाय चालत नाही. आपल्याला काय करायचंय, असं नका म्हटलं, असं नका दाजीचं असेल. पण मी 5 मिनिटं 10 मिनिटं दाजीकडे बघत होतो. मी दाजीकडे, दाजी मोबाईलकडे, मी दाजीकडे, दाजी मोबाईलकडे. मग हे बघा, म्हणजे किती माणूस शांत असला तरी कधी कधी त्याचा संयम सुटतो.
10-15 मिनिटं ना मी बघितलं माझ्या मी मनाला म्हणतोय दाजीराव रोज 1000 माणसं माझ्या पुढे बसते ती मी फुकाट तुमच्या पुढे बसलोय तुम्ही 2 शब्द नाही 2 शब्द माझ्या बरोबर बोला पण ते मनातले मनात मोठ्याने बोलता येईना आपली बहीण नांदायची म्हणून मोठ्याने बोलता येईना मी दाजीकडे बघायचो मनातल्या मनात मग मी म्हणायला सुरुवात केली दाजा आमच्याकडे कोणाकडे बी असला इथं कशाला म्हणा येईना आपल्याला काय आपली बहीण नांदायची अर्धा तास मी दाजीकडे बघत होतो दाजीने काय माझ्याकडे बघितलं नाही अर्ध्या तासाने दाजीने माझ्याकडे बघितल्यावर मला लाज वाटली म्हणलं बघितलं गड्या आता दाजीने आपल्याकडे बघितलं आणि दाजी माझ्याबरोबर बोलणार हे माझ्या ध्यानात आलं म्हणलं आता काय म्हणतात आणि काय नाही मी सगळा माझा जीव माझ्या कानात आणला म्हणलं आता दाजी आपल्याबरोबर बोलणार आहे तर काय म्हणतात कुणास ठाऊक अर्ध्या तासाने दाजीने माझ्याकडे बघितलं अतिशय लाडाने दाजी मला म्हणले चपटेपीनं चार्जर आहे का जाऊ दे हा मामा एकटे राहायचे एकटे बोलायचे एकटेच असायचे आणि एकटे असायचे त्याच्यामुळे दुनियेने येड्यात काढलं बहुतेक मी येताना एक चौकात वाक्य वाचलं इथं मांडवे चौकात लिहिलंय अशक्य ते शक्य करणारा जिद्दी माणूस असं लिहिलंय बहुतेक तिथं बोर्डवर जो चेहरा होता तसा एक चेहरा मला आता कीर्तनात दिसतोय नाही ढोबळे सर इतिहासाची नोंद घेतली की लक्षात येतं दुनियेने ज्यांना येड्यात काढलं त्यांनी इतिहास घडवला आणि जे स्वतःला शहाणे समजतात त्यांनी तो इतिहास वाचला आणि इतिहास घडवायचा असेल तर येडच व्हावं लागतं लई शहाणपणानं तो इतिहास घडत नाही शहाणपणाने नुसता इतिहासाचा अभ्यास करता येतो मामांना दुनियेने येड्यात काढलं प्रचंड येड्यात काढलं पण मामा एकटे बोलायचे म्हणजे महादेव बुवा मामा एकटे बोलायचे म्हणजे देव मामांबरोबर बोलायचा दुसऱ्याच्या नजरेला दिसत नव्हता मामांच्या नजरेला दिसायचा मग दुसऱ्यांना देव दिसत नसायचा मामा एकटे दिसायचे आणि त्यांना वाटायचं हे एकटं बोलतो म्हणून येड्यात काढलं सगळ्यांनी येड्यात काढलं आणि मग आई बापाजवळ जायचे आणि म्हणायचं तुमचा बाळाप्पा येडा झाला दुनिया मान्य करत होती आई मान्य करत नव्हती आणि जी कधीच लेकराला येडं म्हणत नाही तिला आई म्हणा कधीच लेकराला येडं म्हणत नाही कधीच नाही कसलं बी असू आज बी आंधळी पांगळी लंगडी लेकरं जिवंत आहेत त्याला त्या पोरांची आई जबाबदार आहे ती कुठल्या देवाची कृपा नाही कुठल्या भगवंताचा आशीर्वाद नाही पाठीमागल्या काही दिवसापूर्वी मी कीर्तन केल्यानंतर खाली बसलो खाली बसल्यानंतर माणसं पाया पडायला येतात तशी एक बिचारी स्वतःच अपंग लेकरू घेऊन म्हणजे कडेला लेकरू घेऊन ना पाया पडायला आले तिने ती लेकरू असं पुढं ठेवल्यावर तिने त्या लेकराची मान अशी माझ्या पायावर दाबली म्हणली महाराजाला आशीर्वाद द्या म्हणलं आई कोण आहे आम्ही 2-2 अभंग पाठ करून कीर्तनाला उभा राहिलोय आम्ही काय आशीर्वाद देणार लाईव्ह आहे का रेकॉर्डेड आहे रेकॉर्डेड आहे ना एवढं कट कर मोजून पैसे घेतो म्हणलं आम्ही काय आशीर्वाद देणार आहे आम्ही त्याला चांगल्या कोणाचा तरी आशीर्वाद घे नाही म्हणले महाराज तुम्ही ज्ञानोबा तुकोबांचा निरोप घेऊन आलाय म्हणून तुम्हीच आशीर्वाद घ्या आईच्या डोळ्याला पाणी मी म्हणलं बरं आई ऐक म्हणलं तू रडू नको काय आशीर्वाद देऊ तेवढं सांग म्हणलं आशीर्वाद तू दे मी त्याच्या मस्तकावर हात ठेवतो मी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्या आईनं आशीर्वाद दिला त्या आंधळ अपंग लेकरू तिने माझ्या पुढे ठेवलेलं त्याची मान तिने अशी माझ्या पायावर दाबली आणि म्हणली महाराज त्याला एक आशीर्वाद द्या मी म्हंटल काय आशीर्वाद देऊ म्हणलं एवढाच आशीर्वाद द्या मी जिवंत आहे तोपर्यंत तो मिळाला पाहिजे म्हणलं आई आहे ना तू रोज आम्ही कीर्तनात म्हणतोय लेकुराचे हितवा हे माऊलीचे चित्त रोज आम्ही कीर्तनात सांगतोय मातेची अचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती रोज आम्ही कीर्तनात धाय मोकळून आईचं महत्व सांगतो ज्याला माय नाही त्याला काही नाही असं आम्ही ओरडून सांगतो ग आई माईचा सागर म्हणून आम्ही समाजाला आई समजवण्याचा प्रयत्न करतो आणि काच तुझ्या मनात लेकराबद्दल अशी अवबुद्धी आली असेल काच लेकराबद्दल तुला एवढं वाईट वाटलं असेल आपलं लेकरू मरावं असं कुठल्या तरी आईला वाटतं का ग तेव्हा ती आई माझ्या बरोबर बोलली म्हणली महाराज नाही कळायचं तुम्हाला ती तुम्ही म्हणली अभंग पाठ करायची कीर्तन करायची तुम्ही महाराज झाला ना एखाद्या जन्मी कुणाची तरी आय व्हा म्हणजे कळत
अहो आईचं प्रेम तसं वर्णनच करता येत नाही. आईच्या प्रेमाची तशी व्याख्या सांगता येत नाही. कुठल्याही कवीला जी लिहिता आली नाही तिला आई म्हणा, कुठल्याही गायकाला जी गाता आली नाही तिला आई म्हणा, कुठल्याही कीर्तनकाराला जी सांगता आली नाही तिला आई म्हणा. आणि हातच्या काकणाला आरसा कशाला? विचारा ह्यांना सगळ्या जणींना. समजा ह्यातल्या कुठल्याही विचारीला 2 मुलं आहेत आणि 2 मुलं असतील, एक मुलगा साहेब आणि एक मुलगा दारू पितो. साहेब म्हणणारा आईची प्रचंड सेवा करतो, साहेब म्हणणारा आईचा तुका सुद्धा वंडत नाही. दारुडा त्या आईकडे जिवंत आहे का मेली बघायला सुद्धा येत नाही. बसा ताटून सांगा मला फक्त, एक पोरगा साहेब आहे, एक पोरगा दारू पितो. आईचं प्रेम कोणावर आहे, साहेबाव का दारुड्या? मग कशी कीर्तन करायला आई कळेल? नाही, तिचं वर्णनच करता येत नाही. साहेबाकडे 500 रुपयाची अशी मागून घेते आणि चुरून दारुड्याच्या हातावर ठेवते, म्हणते बाबू शपथ आहे बाळू मामाची, पण दारू पिऊ नको. याचा उलिसा घरी बाजारनी. तुझं पोरग काल मी बघितलं, त्याचं बनियन फाटलं होतं, त्याला थोडी कांबुर्णनी अशी 500 रुपयाची नोट दारुड्याच्या हातावर ठेवते. तिला माय म्हणा. मी विचारला, ग आम्ही तुझ्याबद्दल एवढं चांगलं सांगतो, मेलं पाहिजे कसं म्हणते? आई म्हणली, महाराज खरं सांगू का, जर मी आधी मेली आणि त्यो जर जागला, त्याला कोणी भाकरी बी घालायच नाही, त्याला कोणी घास बी घालायचं नाही. माझं पोरग आन आन करून मरून जाईल. माझी एवढीच इच्छा आहे, मी मरायच्या आधी त्यो मेला पाहिजे आणि त्याचं सोनं झालेलं बघून म्या दिया ठेवला पाहिजे. कोण करतं कोणासाठी एवढं? कोण कोणाला एवढं मानतं? दुनिया आम्हाला येड्यात काढत होती, पण आई मान्य करायला तयार नव्हती. एक दिवशी नवऱ्याला सांगितलं, मायाप्पाला सांगितलं, मालक, लोक माझ्या बाळाप्पा बदली वाईट वक्त बोलतात, असं करता का? त्याला कुठंतरी कामाला ठेवता का? अगं पण कुठं ठेवायचं? लहान आहे लेकरू, त्या शेजारच्या चंदूलाल शेटजीच्यात ठेवा. तिनं सांगितलं म्हणून शेजारच्या गावात चंदूलाल शेटजीकडे कामाला ठेवलं. चंदूलाल शेटजी जैन समाजाचा माणूस, प्रचंड सद्ग्रहस्थ. पण झालं असं, चंदूलाल शेटजीच्या मामा गेल्यानंतर जी जेवणाची थाळी दिली होती, त्याच जेवणाच्या थाळीत चंदूलाल शेटजीच्या आईला मामांनी तिच्या बस्तीचं म्हणजे तिच्या देवांचं दर्शन घडवलं. आणि जेव्हा देवांचं दर्शन घडवलं तेव्हा तिनं ते जेवणाचं ताट हिसकून घेतलं. मामा 3 दिवस उपाशी राहिले. देव 3 दिवस उपाशी राहिला. पण शेवटी कळवण्यात आलं, तुमचा बाळाप्पा भाकरी खात नाही, त्याला येऊन घेऊन जा. मायाप्पा रागा गेले, बाळाप्पाला घेऊन घरी आले. मामा एकटे एकांतात फिरायचे का त्याच्या फांदरीवर झोपायचे? त्या देवाबरोबर मोठमोठ्याने बोलायचे, मोठ्याने हसायचे. मग शेवटी काही झालं तरी आजही आपल्याकडे अशीच पद्धत आहे. कशी पद्धत आहे? काही केल्या पोरग ऐकत नाही म्हणलं की मग त्याचं म्हणजे सर आपल्याकडे ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. कुठली? काही केल्या पोरगा ऐकत नाही म्हणलं की मग त्याचं अजून बी बऱ्याच आहे बापाला वाटतं लगीन झाल्या होत्या सुधरल. थोडं खरं सांगा, लगीन झाल्यावर तो सुधारला आहे तो भांडणं करशील? मी आता अर्ध्या 1 तास निघून जाईन पण तुमच्या घरी भांडणं होतील. तू लय मोठ्याने बोलते दोडान, नाही गळ्याच्याने भांडणं लागतील. आमचं काय हो, आमचं असतो तू आपला हळूच बोल. ती बहुतेक वाटतं सगळ्यांनाच की बाबा लग्न झाल्यावर सुधारतेली, नाहीतर चला काय माझं नुकसान करतील ती करतील. मांडीवाले लग्न झाल्यावर व्हायला राहिलेल्या गाड्या, लग्नाच्या आधी व्हायला राहिलेल्या गाड्यांनी उभा राहा. दोन ना दोन म्हणलं यांची घालमेल बघावे लगा. मी कोण उठलंय बरं लग्नाच्या आधी? अहो एक नाही एक निवदाला सुद्धा नाही कडे असा जो लग्नाच्या आधी व्हायला राहिलाय. जेवढं राहिलं एवढं सगळं लगीन असतो बरं झालं त्याचं. पण लगीन झाल्यावर त्याला जी गुरु भेटला, चला
नको विशेषात जास्त थांबवायला तिथं. मामांच्या लग्नाचा विषय निघाला. लग्नाचा विषय निघाल्यानंतर लग्नाचा विषय काढला कोणी? मामांचे जे मेहुणे आहेत, हिराप्पा खिलारे नाव त्यांचं. मामांची मोठी बहीण गंगूबाई नाव तिचं. गंगूबाईचं नवरा तिचं नाव हिराप्पा खिलारे. आणि हिराप्पा खिलारेंनी लग्नाचा विषय काढला. म्हणले बाळाप्पाचं लग्न लावून देऊ. बाळाप्पाचं लग्न लावायचं, पण लावायचं कोणाबरोबर? हिराप्पा म्हणले मी माझी पोरगी देतो. म्हणजे थोरल्या बहिणीची मुलगी. हो हो, मामांच्या थोरल्या बहिणीची मुलगी ही सत्यवा माता, म्हणजे मामांची सत्ती भाची सत्यवा माता. बुवा असं कसं हो? आजही त्या भागात भाची बायको करायची प्रथा आहे. सर मी एक नाव जबाबदारीने घेतो. शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, त्यांची बायको त्यांची सख्खी भाची. आज बी त्या परिसरात भाची बायको करायची प्रथा आहे. मामांची पत्नी सत्यवा माता ही मामांची सख्खी भाची. मग हिराप्पा खिलारेंनी सांगितलं, म्हणजे मी माझी पोरगी देतो. मामांनी त्या क्षणाला हिराप्पाकडे बघितलं होतं आणि हिराप्पाला सांगितलं होतं, हिराप्पा जर माझं लगीन लावशिला, हे हिराप्पा, हे बाळू धनगर ह्या पिरतीमेवर आलाय, ते सावताचा परपंच करायला आला नाही. हे बाळू धनगर दुनियाचा परपंच करायला आलाय. जो मला हाय म्हणेल त्याला मी हाय, आणि जो मला नाही म्हणेल त्याला मी कवाच नाही. जवळ झाडं उभ्यानं जळत नाही ती तवर ह्यो बाळू धनगर हाय. एखाद्यानं हाक मारली तर त्याच्या टाचखाली मी उभा आहे, आणि एखादा नाही म्हणत असाल तर त्याला ह्यो बाळू धनगर कवाच नाही. हिराप्पा, जर माझ्या लग्नाचा विषय काढशिला आणि मला लग्नाच्या बिडीत अडकिवशिला, तर ह्या बाळू धनगराचा शब्द आहे, माझ्या लग्नात तुझं पड निघाल. आणि हिराप्पा हसला. असं असतं काय म्हणलं कुठं? असं असतं काय कुठं? बहुतेक त्याने हे मनावर घेतलंच नाही. आणि तसंच झालं. जुन्या काळातली लग्न 5 दिवसाची. तिसऱ्या दिवशी हिराप्पाच्या छातीत कळ आली. आणि हिराप्पाच्या छातीत ज्या क्षणाला कळ आली, त्या क्षणाला हिराप्पाने मामाचा हात हातात घेतला. हिराप्पा देह ठेवणार तोपर्यंत हिराप्पाने मामाकडून वचन घेतलं, बाळाप्पा मी मरतोय, पण मला एक वचन दे. कोणतं? 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 मी मेल्यानंतर माझी बकरी मात्र तुला सांभाळावी लागते. आणि मामांनी वचन दिलं. आणखी एक वाक्य सांगतो पोरांनो, जबाबदारी नाही का? रागाच्या भरात कधी उत्तर द्यायचं नाही, आणि भावनेच्या भरात कधी वचन द्यायचं नाही. दोन्ही गोष्टी त्रासदायक. काय म्हणला? राग आला थोडं थांबायचं. आणि तुम्हीच नाही, तुम्ही बी. समजा एखाद्याने काडीपेटी घेतली, काडीपेटीतली काडी घेतली, आणि काडीपेटीतली काडी घेतली आणि ती काडी अशी पेटवली. पेटवलेल्या काडीला जळायला काहीच दिलं नाही. काय होईल? नुसती अशी धरायची. काय होईल? तिला जळायलाच काय गावलं नाही. काय होईल? स्वतः जळ, आणि थोड्या वेळाने इजून जाईल. मी म्हणतो एवढं ध्यानात ठेवा आजच्या कीर्तनात. काय? समजा काडी पेटली, तशीच पेटून द्यायची. समजा जळली, तशीच जळून द्यायची. डना 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 जळून द्यायची. तिने किती जरी कालवा केला, आपण शब्द बोलायचा नाही. जळ नका जळली तर म्हणायचं. कोणाला म्हणते कुणा आणतो, ती घडीभर म्हणल हिचं खानदान चोरट मन बापडीच. कोणाला म्हणते कुणा असतो, आपण बोलायचंच नाही. ती नावं ठेव नका ठेवली तर आपण बोलायचंच नाही. काय होईल? जर तिला जळायच काय गावलं नाही, तर थोडा वेळ जळल, आणि मग गप बसल की. कोण कोण म्हणलं? सासू. सासूच काय संबंध आहे? नाही, काडीचा विषय चालला होता, आणि ती काय ती तायडी म्हणली सासू. बरी दिसते ग, भांडणं लागते रे की आशियानी. मी सासूबद्दल सांगत होतो, काही बडा करेल म्हणत होतो, ते काय सासूबद्दल म्हणत होतो काय? या ऐका, नका तसं करू. मामांच्या दारात बोलतोय, सोप्पं बोलतो. लय रागवून जगायचे दिवस संपलेत. 28 जानेवारी 2026 ला 14 कारखान्याचा मालक, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन, 8:10 मुंबईतून उडालेले विमान 8:50 बारामतीत पोहोचणार होतं. पण
त्या पंढरपूरच्या काळ्या देवानं दिलेलं तिकीट 8:46 संपलं आणि स्वर्गीय अजितदादांना मरावं लागलं. माणसं पाखरासारखी आपल्यातून चाललेत. कोरोनाने जेवढी मेली नाहीत त्याच्यापेक्षा जास्त माणसं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मारतायत. रोज कुणी ना कुणी. काल परवा आपल्या त्या नातेवाईकाच्या पलीकडे अपघात झाला. एका घरातली जवळपास 4 माणसं मरून गेली. नाही, 4 माणसं मरून गेली. एवढी एवढी लेकरं आहेत. बरं, ज्यावेळेला तिकडून प्रवासाला सुरुवात झाली असेल, वाटलं तरी असेल असं काही अपघात घडेल म्हणून. अहो नाही, कदाचित हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं कीर्तन असेल. नका जास्त गमेंट करून जगू, जास्त भांडून जगू नका, लय वैर करून जगू नका. मी सोपं बोलू का? ज्यांनी घरात सासू सासऱ्याची सेवा केली त्यांनीच इथं येऊन प्रसाद खायचा धडा करायचा. जिचा सासराच उपाशी आहे, तिने किती जरी आवाणला तरी हो बाळू धनगर तिला कवाच आशीर्वाद द्यायचा नाही. माझं सोपं मत आहे. खूप चांगलं राहा. आपल्या माणसांना मामा म्हणा. आपल्या आपल्या घरात आहे ती हो माणसं. तुम्ही माणसाला जिवंतपणे मान्य करायला तयार नाही, जिवंतपणे प्रेम करायला तयार नाही. माणसं मेल्यावर त्याच्या मड्याजवळ बसायचं आणि दाय मुकलून रडायचं आणि मग म्हणायचं बोल माझ्याबरोबर. नाहीत बोलत माणसं. आणि मी आणखी धाडसाने बोलतो, चला काय नुकसान करायचंय ते करा. माझं ज्यांनी आईबापाची सेवा केली त्यांनीच वर सरदाचा सुद्धा खर्च करा. नाही गळ्याचे नाही, नाहीतर सर काय होईल हो? काय नाही, माणसं दिखाव्यासाठी त्या गोष्टी करायला लागले. जर सेवाच केली नसली, केवढा मोठा बोव आणला तरी त्याने काय होईल? फक्त कीर्तनकार श्रीमंत होतील, दुसरं काय होईल? नाही गळ्याचे. मी अतिशय सोपं बोलतो. काल परवा मी कोरेगाव तालुक्यात कीर्तनाला गेलो होतो. कीर्तनाला गेल्यानंतर त्यांनी वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने चष्मे वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. अख्ख्या गावाचं नेत्रदान म्हणजे ती नेत्र तपासणी केली, चष्मेदान शिबिर होतं. म्हणजे सगळ्या गावाला चष्मे वाटप. मला आनंद वाटला. असे उपक्रम होत आहेत. आता काही ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहेत, काही ठिकाणी आरोग्य शिबिर होत आहेत, काही ठिकाणी वृक्षारोपण होतंय. असं बरेच कार्यक्रम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने. पण वर्ष श्राद्धाच्या आधी जी माहिती घेतली जाते महादेव बुवा, मी त्यांना थोडीशी माहिती विचारली. म्हटलं काय झालं तुमच्या वडिलांना, कशाने वारले? म्हणजे म्हातारं का तुमचं वडील? म्हातार हो. म्हणलं कशाने वारले? अहो म्हणले काय झालं, दारात एक खडा होता आणि म्हाताऱ्याला थोडी नजर कमी होती, ती म्हातारा खड्यात पडलं. मला मॅजिक गप्प बसायचं ते व्हायचं असं, थेट बोलायची सवय असल्यामुळं मी खरं तर गप्पच बसायला पाहिजे होतं. पण मला काय गप्प म्हणजे राहवलंच नाही. ना मी थेट त्यालाच म्हणलं. मग म्हणलं अख्ख्या गावाला चष्मा वाटूस तर बापालाच एक घेतला असता. बाप मेल्यावर जे तो स्वांग केलं अख्ख्या गावाला चष्मा घ्यायचा, ती जित्यापणे एक बापालाच घेतला असता तर बाप दुसऱ्याच्या वरी सरदाला पहिल्या पंक्तीत जेवला असता का नाही गड्या? माणसं मेल्यावर कशासाठी त्यांना हे करतात? जिवंत माणसावर प्रेम करा. जिवंत माणसाला आपलं म्हणा, लय वैर करून जगू नका. आणि माझं स्वच्छ मत आहे, ज्या घरात कर्तृत्ववान पुरुष असतो त्या घरातल्या सासू सुना कधीच भांडत नाही. थांबा, वाक्य चुकलं, दुरुस्त करतो. मी असं म्हणलो, ज्या घरात कर्तृत्ववान पुरुष असतो त्या घरातल्या सासू सुना कधी भांडत नाहीत असं मी म्हणलो. चुकलं माझं. ज्या घरातल्या सासू सुना कधी भांडत नाहीत त्या घरातच कर्तृत्ववान पुरुष असतो. कर्तृत्व करायचं असेल तर ह्यांची भांडणं आधी मिटली पाहिजे. गावाची म्हणजे त्यांनी दुनियेबरोबर तोंड द्यायचं का घरातलीच भांडणं मिटवत बसायची? हो, सगळ्या दुनियेला तोंड देऊन दुपारी घरी आला आणि जेवायला बसल्याबरोबर हे मुसासाई सुरुवात केली. काय करायचंय म्हणजे बरं, चला जाळ मी मेली म्हणजे काय? माझ्या मड्या बांधून द्यायचंय. मी बोलायला लागली म्हणायचं बाया गावाय म्हणून आज तर मी सण केलं. एखादी वाटत मरून जा, पण गुन्हानी जगून बी देत नाही ते, गुन्हानी मरून बी देत नाही ते. रांडा मिली कुणाचं नाव घ्यायचं, कुणाला बोलायचं. एखाद दिवशी माझच काहीतरी काळ कोळस करून येते, मग बघू कशी खाते. अगं मर, इंदिरा गांधी मिल तरी देश चाललाय, काय तुझ्या वाटून जायचं? तुझं नवऱ्याला घासच खाऊन देत नसली तर काय तुझा तरी पुतळा बांधायचा आहे तवा?
मी सोपं साधं बोलतो गड्या. चला मामांच्या दरबारात आलाय, काही नाही. जिवंत माणसांवर भरभरून प्रेम करा. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. एकदा का घरात दया आली, क्षमा आली, शांती आली की त्या घरात बाळूमामा सदैव कृपा करतो. त्या घरात श्री गुरु सदैव कृपा करतो. नीट ऐका, नुसत्या कष्टानं माणसं प्रपंचात मोठी होत नाहीत आणि नुसत्या कष्टानं माणसं परमार्थात बी मोठी होत नाहीत. उलटी ज्ञानेश्वरी पाठ असणार गडी सुद्धा घरात बसून आहेत. काय म्हणला? नुसत्या कष्टानं माणसं प्रपंचात बी श्रीमंत होत नाहीत आणि नुसत्या कष्टानं माणसं परमार्थात बी श्रीमंत होत नाहीत. बार काही नाही का, प्रपंचात कष्टाला प्रारब्धाची जोड असावी लागते. प्रपंचात कष्टाला प्रारब्धाची जोड असावी लागते आणि परमार्थात कष्टाला कृपेची जोड असावी लागते. प्रारब्धाशिवाय प्रपंच नाही आणि कृपेशिवाय परमार्थ नाही. एकदा का तुम्ही घरात आनंदाने राहिला तो श्री गुरु तुमच्यावर येऊन कृपा करेल. आणि ज्या दिवशी त्याने कृपा केली त्या दिवशी दुनियेत मागायला काहीच शिल्लक नाही. श्री गुरु सारिखा अथता पाटे राखा हो. श्री गुरु सारिखा अथता पाटे राखा. श्री गुरु सारिखा अथता पाटे राखा. श्री गुरु सारिखा अथता पाटे राखा. पाटे राखा. श्री गुरु सारिखा अथता 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 पाटे राखा. इतराचा लेखा कोण करे. श्री गुरु सारिखा अथता पाटे राखा. इतराचा लेखा कोण करे. श्री गुरु सारिखा अथता पाटे राखा. इतराचा लेखा कोण करे. श्री गुरु सारिखा अथता पाटे राखा. श्री गुरु सारिखा अथता पाटे श्री गुरु सारिखा असता पाठीराखा. इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे. मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. काय वाण त्याला सांगा जोजी. जो जो त्या श्री गुरुची आपल्यावरती कृपा व्हावी अशी अपेक्षा करतो त्यांनी सगळ्यांनी दोन्ही हात वर घ्या. जो बाळूमामाच्या सेवेसाठी आलाय त्यांनी दोन्ही हात वर घ्या आणि एकदा मोठ्या प्रेमाने बाळूमामांचं चांग भलं म्हणा. चांग भलं. चांग भले रे चांग भले. बाळूमामाचे चांग भले. चांग भले रे चांग भले. चुकतंय. हात वर घ्या. दोन्ही हात वर घ्या. माऊली बुवा तुम्ही पुढं म्हणा. प्रसाद तू म्हणूच नको बाळा. सुनील बारीक होते. हा. चांग भले रे चांग भले. बाळूमामाचे चांग भले. जोरात. चांग भले रे चांग वा वा. बाळूमामाचे चांग भले. म्हणा म्हणा. हे भावभक्ता भंडार मंडळी. भावभक्ता
विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये 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 जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये हरी जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये मंडळी कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरु सारिखा आस्था पाटे राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाण त्याला सांगा जोजी. धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ सांगून झाला. मला दिलेली वेळ संपून गेली. बहुतेक दिलेली वेळ संपून अर्धा तास जास्त झाला. अतिशय मनापासून समस्त ग्रामस्थ मांडवे तुम्ही सर्वांनीच ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली. आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईकांच्या विचारानं प्रेरित झालेली ही सगळी तरुण मंडळी एकत्र आली आणि त्या सगळ्या मंडळींनी एक भव्य दिव्य सोहळा मांडवे गावाला एक आदर्श म्हणून उभा करून दाखवला. त्या मंडळातील सगळ्या पोरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. लेकरांनी अतिशय चांगला मार्ग धरला आहे. बाळूमामा या लेकरांच्या आयुष्याचं कल्याण कर, या लेकरांच्या आयुष्याचं सोनं कर. ह्या सगळ्याच लेकरांच्या चरणावरती नतमस्तक होत असतानाच रेश्माताई आणि सुषमाताई यांचं आजच्या कार्यक्रमासाठी बहुतेक अन्नदान आहे. आल्यात का त्या दोघी? रेश्माताई पाटोळे, सुषमाताई खोमने. अन्नदान म्हणून त्या दोघींचं नाव आहे. असो, माहेरवासने त्या दोघींच्याही चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना तुम्ही सगळे वैष्णव ज्येष्ठ वैष्णव श्रेष्ठ मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या या न्यायानं तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आदरणीय ढोबळे सर, 4थ्या वर्षाला तुम्ही हे खूप मोठं सहकार्य केलं. आमची सगळ्यांचीच, म्हणजे नो हे एकल्याचा खेळ मी मागाशी म्हणलो ना, आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे, 4थं वर्ष जेवढ्या ताकदीनं उभा केलं याच्यापेक्षा मोठं 5वं वर्ष संपन्न व्हावं. आमची म्हणजे भावना अशी आहे, कीर्तनकार आणताना आणखी मोठमोठाली माणसं आणा, जेणेकरून आम्ही सुद्धा कीर्तनात येऊन बसावं आणि त्या थोड्या मोठ्यांची कीर्तनं ऐकावीत. तुमच्याकडून ते शक्य होईल, तुम्हाला ते साध्य होईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा दोघांच्या चरणावरती नतमस्तक होत असतानाच सुनील बुवासाठी एकदा टाळ्याच वाजा, गोड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मातीतलं लेकरू आहे, नाही का? ही लेकरं मोठी झालीच पाहिजेत. ह्या लेकरांना व्यासपीठ मिळालं पाहिजे. दादा, तुझ्या चरणावर नतमस्तक होतो. त्याच्या चरणावर नतमस्तक होत असताना महादेव बुवा, ह्या कार्यासाठी शुभेच्छा. आणि आता जबाबदारी वाढायला लागली. लक्षात ठेवायचं, जसं जसं नाव होईल तसं तसं जबाबदारी वाढत जाते. जबाबदारी वाढत जाते. अतिशय मोठं नाव व्हावं अशी आमची भावना आहे. प्रसाद बुवा, तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. माऊली बुवा बरोबर तुम्ही गायलं, तुमचं अतिशय मनापासून आभार मानतो. माऊली बुवा, तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. तुमच्या चरणावर नतमस्तक होत असताना नाना, अतिशय मनापासून तुमचा आभार मानतो. खरं सांगू का, तुमच्यासारख्यांनी ज्येष्ठांनी आपल्या तालुक्यातला हा परमार्थ जिवंत ठेवला. तुम्ही खरं संघर्ष केला, तुम्ही कष्ट केलं, तुम्ही प्रचंड हालाखीचे दिवस काढले. झालं असं, कष्ट तुम्ही केलं,
म्हणजे खुरपानाला तुम्ही, नांगरणीला तुम्ही आणि मळणीच्या टायमिंगला आम्ही मालक झालो, त्यामुळे थोडंसं पण हे काय तुमचं मोठेपण तुम्हाला देत असताना आम्हाला कधीही आमचा छोटेपणा वाटत नाही. तुमच्या चरणावर आम्ही नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. दादा तुमचं मनापासून आभार मानतो. तुमचा हट्ट होता 9:30 वाजवा म्हणून. आता ज्या ज्या लोकांना भुका लागल्या ते त्यांनी मला नाही, हे काय ह्यांनी सांगितलं होतं 9:30 वाजवा म्हणून. तसं मनापासून आभार मानतो. प्रगट बुवा, एक अतिशय गोड संस्था तुम्ही चालवताय. ही संस्था चालवत असताना खरं तर आपल्या भागातल्या सगळ्याच वारकरी शिक्षण संस्था, म्हणजे हे काही एकमेकांबरोबर स्पर्धा नाही. आपण सगळे एका मायेची लेकरं या न्यायानं ह्या सगळ्या लेकरांसाठी कटिबद्ध आहोत. भगवंता, मामा, ह्या सगळ्या लेकरांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं. आजच्या कीर्तनाचं जर काही पुण्य मिळणार असेल तर ते मला नको, ते ह्या लेकरांच्या चरणावर घाला. हे लेकरं उद्या कीर्तनकार व्हावीत, गायनाचार्य व्हावीत, मृदंगाचार्य व्हावीत, चांगली माणसं व्हावीत, अशा अपेक्षा व्यक्त करतो. लेकरांच्या चरणावर नतमस्तक होत असताना सदर कार्यक्रमाचं चित्रीकरण ओम साई यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलं जाते. सध्या महाराष्ट्रातले नामांकित यूट्यूब चॅनल आहेत ना, महाराष्ट्रातले नामांकित, मी सांगतो सर, प्रामाणिकपणे बोलतो, ओम साई यूट्यूब चॅनल ह्या यूट्यूब चॅनलचं नाव घेतल्याशिवाय सध्या महाराष्ट्रातल्या यूट्यूब चॅनलची यादी बंद होत नाही. ह्या लेकरानं खूप मोठं कर्तृत्व केलं, त्याच्यासाठी अनंतविध शुभेच्छा देतो. रोहित दादा तुझा आभार मानतो. झालेली सेवा मामांच्या चरणावर समर्पित करतो. मोठ्या ताकदीने या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. ज्याला जसं शक्य होईल त्याने तशी सेवा करा रे, त्याने तशी सेवा करा. आणि या संसाराच्या भवसागरातून तरुण जा. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धारेलो गुरुकृपे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज